माझीवाड्यातील सर्वे क्रमांक 349 हिस्सा क्रमांक 3 परिसरातील अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या स्थानिक नागरिकांच्या घर व व्यावसायिक आस्थापनांच्या संरक्षणासाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरले होते। नागरिकांचा आरोप असा होता की एका खासगी बिल्डरच्या हितासाठी पोलीस प्रशासनाचा गैरवापर करण्यात येत असून नागरिकांवरती अन्यायकारक कारवाई केली जाते। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सदर जमिनीवरील घरं, हॉटेल्स, दुकानं आणि इतर व्यावसायिकांनी आस्थापने गेल्या अनेक दशकांपासून येथे अस्तित्वात आहेत। संबंधित जमीन मूळ आदिवासी मालकांनी सन 2008 मध्ये पुष्पा रिअल्टी या विकासक शासनाची आवश्यक परवानगी घेऊन योग्य मोबदला स्वीकारून नोंदणीकृत खरेदीखत व हस्तांतरण दस्तऐवजाद्वारे विक्री केलेली आहे। सदर नोंदणीकृत दस्तऐवज आजही कायदेशीररित्या अस्तित्वात असून कोणत्याही सक्षम दिवाणी न्यायालयाने ते रद्द केले नाहीत। यावरून स्थानिक नागरिकांनी आणखीन एक आरोप केला, तो म्हणजे ज्यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आलेली आहे त्या व्यक्तीविरुद्ध 2025 मध्ये चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये FIR देखील करण्यात आलेला होता। खासगी बिल्डर्सना पोलीस प्रशासनाचा वरदहस्त असल्याने स्थानिक नागरिकांच्या अधिकाराची पायमल्ली होत असल्याची चर्चेला यावेळी उधाण आलेलं होतं। मात्र अशावेळी स्थानिक आमदार संजय केळकर यांनी मदतीचा हात पुढे करत जनतेवरती असलेल्या संकटाचं तुर्तास निवारण करण्यास त्यांनी यश मिळवलेलं आहे। नागरिकांचं म्हणणं आहे की तहसीलदारांच्या 24 जुलै 2026च्या आदेशामध्ये कुठेही पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश नाहीत। त्यामुळे हा वाद दोन खासगी पक्षांमधील असताना एका खासगी व्यक्तीला पोलीस संरक्षण देण्याचा अधिकार प्रशासनाला नाही असं असूनही झोन 5 पोलीस उपायुक्त यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा खोटा अहवाल देत पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची तरतूद केलेली प्रथम दर्शनी येथे दिसून येते। स्थानिक नागरिक तसेच वकील ॲडव्होकेट विश्वजित सुर्वे यांच्या म्हणण्याप्रमाणे उच्च न्यायालयाने सदर केसमध्ये कोणत्याही खासगी व्यक्तीला पोलीस संरक्षण देण्याचा किंवा स्थानिक नागरिकांना जागेतून बाहेर काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचा कोणताही आदेश दिलेला नाहीये। तसेच पोलीस संरक्षणाबाबत करण्यात आलेली कार्यवाही कायद्याच्या चौकटीबाहेर असल्याचा मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे। MMC ॲक्ट प्रमाणे पावसाळी हंगामामध्ये कोणतीही बांधकाम तोडण्यास परवानगी नाही, तरी देखील कोणतीही ड्यू प्रोसेस फॉलो न करता अशी प्रायव्हेट बिल्डरद्वारे कारवाई होणं ही गरीब जनतेच्या अधिकाराची पायमल्ली ठरणार आहे। त्या विरोधात न्यायालयाकडे दाद मागितली जाणार आहे। एकूणच ठाणे शहरात प्रायव्हेट बिल्डर्सच्या गुंडागर्दीचा प्रसार वाढत चाललेला असताना जनतेच्या भावनेतून दिसून येत आहे, ज्याला सरकारी बांबूंचा वरदहस्त असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं। ये 349 सर्वे नंबर 3 है। आम्ही इथे 50, 60, 70 वर्षापासून इथे राहतो आहे। आदिवासी जागा राहिली नाही आहे। ते 2008 मध्ये जागा विकली आहे प्रायव्हेट बिल्डरला। तर आदिवासी जागा राहिली नाही पुष्प रिअल्टीला। आधी जे आदिवासीने जे तहसीलदारने जे निर्णय दिला आहे ना, ते चुकीचा निर्णय दिला आहे। त्याला ऑथॉरिटीज नाही डेमोलिशनचा ऑर्डर द्यायला, आणि हायकोर्टाचा ऑर्डर आहे तुम्ही डेमोलिशनचा रूल फॉलो करा। जे तुमचा रूल आहे डेमोलिशनचा ते रूल तुम्ही फॉलो करा। मला नोटीस द्या, आपलं सगळं त्यांनी रूल फॉलो करायला पाहिजे। त्यांनी ते रूल फॉलो करत नाही, हे गुंडागर्दी करून गुंडेला लावून ते तोडाचा मागे लागलाय तो पोलीस प्रोटेक्शन। कोर्टात जाणार असता हो, कोर्टात आमचा माणसं आहे, कोर्टात जाणारच आम्ही ॲक्शन घ्यायला, स्टे ऑर्डर घ्यायला। फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे का आम्हाला फेअर चान्स भेटला पाहिजे, आणि हे लोक दादागिरी करून प्रायव्हेट पोलीस बंदोबस्त घेऊन येतात, हे शक्यच नाही। गव्हर्नमेंटचं काम आहे हे सर्व, तुम्ही प्रोसिजर सर्व करेक्ट प्रोसिजर फॉलो करा। आम्ही तयार आहे, आमचं काही बाकी म्हणणं नाही। जर आमचा कुठंतरी आहे का बाबा गव्हर्नमेंट सांगतोय का बाबा खाली करून देते, नंतरचा भाग आहे, तुम्ही प्रायव्हेट कसं काय खाली करू शकता? आणि आता आदिवासी लँड राहिलेला नाही, टोटल हे कन्व्हेन्स डीड होऊन 36 सर्व कलम सर्व हटून सर्व झालेलं आहे। हे फक्त फ्रॉडगिरी करतात आणि समोरच्या माणसाला सर्व गुमराह करतात। टोटल त्याचा माहिती काढा, व्यवस्थित काढा। तो 10 लोकांकडनं पैसे घेऊन सर्व वेडेवाकडे काम करतोय, व्यवस्थित त्याचं काहीतरी माहिती काढा। तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आमचा पुढचा पाऊल आम्ही उपोषण करू, काही करू, आम्ही सर्व तयारी ठेवल्या आहेत। उपोषणला पण आम्ही बसणार आहे, आम्ही आमचं काही करू, पण आम्ही जागा सोडणार नाही। आम्ही जीव देणार पण जागा सोडणार नाही 100%। आम्हाला त्याचा जागा जरा दाखल करा, कारण की त्यांनी खूप जणांकडून पैसे घेऊन हॉटेल साठी गेलेला आज कुंभावाला आणि तोडला त्याकडून पैसे घेतो आणि स्वतः बुलडोझर लावून तोडतो। तो आता आमच्यावर करायला बघतोय आणि आमच्यावर जबरदस्ती खाली करायला बघतोय। आणि तहसीलदारनी एकदम चुकीचा निर्णय, भांडणचा निर्णय दिलाय। तहसीलदारनी न्यूट्रलमध्ये नाही राहिलाय तो। दोन्ही तर्फ नाही बघितलाय त्यांनी, एकच तर्फ त्याचाच तर्फ बघितलाय आणि त्याला बोलतो तू स्वतः खाली करून घे। ना म्युन्सिपालिटी पण नाही येणार असं लिहून दिलंय आम्हाला, ना आम्ही येणार। तहसीलदार समजा काय भांडणाचं काम केलंय तहसीलदारनी, हा गुन्हा दाखल करा त्याच्यावर बस। बिल्डर लॉबी याच्यात घुसलेला आहे आणि हे सर्व बिल्डर लोक काम करतायत आणि त्यांना वरनं पॉलिटिकल पॉवर येतोय। टोटल पैसेचा काम आहे, नाही तर हे शक्यच नाही। प्रायव्हेट तुम्ही कसं काय देऊ शकता? उद्या मला देणार आहे का तुम्ही पोलीस प्रोटेक्शन एवढा 25-30 लोक कसं देणार?
म्हणजे मी पण काही प्रायव्हेट ऑर्डर आणलं का आम्हाला देणार आहे का? नाही, पैशाशिवाय काम नाही, बिल्डर लॉबीचं काम आहे. माझं फक्त एवढं म्हणणं आहे, आम्हाला व्यवस्थित जस्टिस भेटावा, आमचं बाकी काही म्हणणं नाही. व्यवस्थित चॅनल थ्रू आम्हाला काय करायचं ते आम्ही करूया. कोर्टाचा मार्फत असो, कोर्टाचा ऑर्डर त्याच्याकडे नाही, काहीच नाही. फक्त त्यांना सांगितलं का बाबा तुम्ही तोडा, म्हणजे याचा आता तुम्ही काही करणार का? आम्हाला रस्त्यावर आणणार का? थोडा झालं तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आम्ही अमरण उपोषण करून बुलडोजर आला का आम्ही त्याचा खाली झोपणार, रस्त्यावर झोपणार, गाडी खाली होईल. हा, आम्ही मागे हटणार नाही. आणि त्याची एक केस चालू आहे दिवाण कोर्टामध्ये. त्या अण्णाचं पण असंच पैसे घेऊन तोडले. हा. तो बिचार नव्हता, साऊथ मध्ये राहतो, सीधा जेसीबी आणला आणि स्वतःचे पोर, ना म्युन्सिपालिटी ना पोलीस काय नाही, स्वतः येऊन तोडून गेला. त्याचा ही पत्रे FIR मारली बघा, जागा लिहिलंय आणि आणि FIR त्यांनी आपल्या कब्जामध्ये परत केली. आणि त्याच्यावर- तेच करायला चालतोय तो, कारण त्याला पॉवर भेटली. आणि त्याचा FIR पण त्यांच्यावर नोंद झालेला आहे. 4-5 दिवस गायब होते, त्यानंतर त्यांनी सेटिंग लावली, पैसे देऊन बिल्डरने दिलं आणि त्यांनी सेटिंग करून बेल वगैरे घेतलाय. डायरेक्ट येऊन तोडलेला त्यांनी. FIR पण नोंद आहे, त्याचा कॉपी आमच्याकडे आहे, ते आम्ही पुरावा साबित करू.